नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम, वणक्कम, सत श्री अकाल. जस्ट लुक न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज 6 डिसेंबर, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन. आजच्या या दिनानिमित्त खासदार आणि नगर शहरातले मान्यवर, महनीय व्यक्ती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आले असता या ठिकाणी त्यांनी श्रद्धांजली व्यक्त केली, आदरांजली व्यक्त केली आणि आपल्या भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केल्या. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही सर्वांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे. या अर्थाने ज्यांच्यामुळे संविधान आणि संविधानामुळे कायदा आणि कायद्यामुळे हे सगळ्या प्रत्येक गोष्टीला एक वेगळं महत्त्व आलं. त्याचे मुहूर्तमेढ जी रोवली असेल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि माझं या निमित्ताने महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सर्व मायबाप जनतेला एकच सांगणे की एक तरी गुण बाबासाहेबांचा आपण अंगीकृत केला पाहिजे हेच या ठिकाणी सांगतो. जय भीम. सद्यस्थितीला जे वातावरण आहे देशभरातलं ते तुम्ही बघता की संविधानाला जसं पायदळी तुडवलं जातंय, तुम्हाला खंत वाटत नाही की तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात? तुम्ही पाहिलं असेल मागच्या महिन्यामध्ये दिल्लीतील एका ज्येष्ठ वकिलातून न्यायमूर्ती गवई साहेबांचा त्या ठिकाणी अवमान, तो गवई साहेबांचा अवमान नसून त्या खुर्चीचा अवमान होता, तो संविधानाचा अपमान होता, तो देशाचा अवमान होता. त्यावेळेस मी सुद्धा त्या वकिलाला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि संविधान भेट देण्यासाठी गेलो होतो. मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे चूक केली ती चुकीची आहे, कारण शेवट हा देश संविधानावर चालतो. तुम्ही सुद्धा जे तुमचं कुटुंब हा परिवार चालतो संविधान हातात घेतल्यामुळे चालतो. त्यामुळे जाणीवपूर्वक संविधानाला त्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. अशी प्रवृत्ती सुद्धा अपप्रवृत्ती त्या ठिकाणी त्या अपप्रवृत्तीला आपण उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, खासदार आहात, संसदेमध्ये असता. पंतप्रधानांसमोर ज्या वेळेला वाचाळवीर अशा पद्धतीने वागतात, संविधानाची ती शपथ घेतात, तरी सुद्धा ते अशा पद्धतीने वागतात. तुम्हाला कधी मनाला वाईट वाटलं नाहीये का? नाही, मला तर वाईट वाटलं म्हणून मी त्या वकिलाच्या घरी गेलो. नाही तर वकिलाचं झालं, पण आता ज्या वेळेला खासदार अशा पद्धतीची जी कृती करतात तर त्याच्यासाठी असा सक्षम कायदा नकोय का आपल्याला? सक्षम कायदा पाहिजे, पण कायदा बनवणारे जे सत्तेतील लोक आहेत तेच त्या लोकांना पाठीशी घालत असतात. जरी तुम्ही विरोधी पक्ष आम्ही विरोधी भूमिका नेहमी त्या ठिकाणी राबवत असतो. आम्ही ज्यावेळेस संसदेमध्ये पाऊल टाकतो त्यावेळेस आमच्या हातात एका हातात संविधान असतं. छान. मी सुफी सय्यद, जस्ट लुक न्यूज, अहिल्यानगर, महाराष्ट्र, इंडिया.